तर नमस्कार मित्रांनो, आज मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी मस्त आणि मजेदार गोष्ट. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असताल तर पहिलं आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि तिथे असेल ती बेल आयकनची घंटा दाबा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला मिळून जातील. तर मित्रांनो, गोष्टीचं नाव आहे दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. तर मित्रांनो, लहान मुलांसाठी गोष्ट आहे. एका जंगलात एका वडाच्या झाडावर बरीच माकडे राहत असतात. एकदा एक गवळी दूध, तूप, लोणी यांनी भरलेली मटकी घेऊन ते विकायला शहरात निघाला होता. थोडा वेळ विश्रांती घ्यावी म्हणून त्या वडाच्या झाडाखाली मडकी ठेवून तो निवांत झोपी गेला. गवळी झोपला आहे आणि बाजूच्या माकडा मडक्यात दूध, तूप, लोणी आहे हे त्या झाडावरील 2 माकडांनी पाहिले. ती माकड खाली उतरली आणि त्यातील एक लोण्याचे मडके त्यांनी पळविले, परंतु त्या मडक्यातील लोणी दोघांनी बरोबर अर्धे अर्धे वाटून घ्यायचे. यावरून दोघांत वाद सुरू झाला. म्हणून हे लोणी दुसऱ्या कोणाकडून वाटून घेऊ असे ठरवून ते दोघे लोणी घेऊन एका बोक्याकडे आले. बोक्याला आयतीच संधी चालून आली. बोक्याने त्यांना लोणी सारखे मोजण्यासाठी एक तराजू आणण्यास सांगितला. तराजू मिळताच बोक्याने लोण्याचे 2 भाग करून तराजूत टाकले. एका पारड्यात लोणी जास्त झाले म्हणून वजन सारखे करतो असे दाखवून त्याने त्या पारड्यातील थोडे लोणी खाऊन टाकले. त्यामुळे दुसऱ्या पारड्यात वजन जास्त झाले. मग त्यातील थोडे लोणी खाल्ले आणि असे करत बोक्याने आलटून पालटून एका पारड्यात लोणी खात सर्व लोणी संपवले. माकडांना काहीच लोणी शिल्लक राहिले नाही. आपण दोघं भांडलो त्यात फायदा बोक्याने घेतला हे उशिरा लक्षात आले. तर मित्रांनो, या गोष्टीचं तात्पर्य असं आहे की दोघांची भांडणे आणि तिसऱ्याचा लाभ. तर अशी आहे गोष्टी मित्रांनो, आणि अशाच नवनवीन गोष्टी शिकण्यासारख्या लहान मुलांसाठी मी घेऊन येत असतो. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असताल तर आपल्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा आणि तिथे असेल ती बेल आयकनची घंटा दाबा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला मिळून जातील.